कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओ मास्तरीन बाई, अशा पुतळ्यावानी उभ्या का? सांगितलं नव काय करायचं ते, लिवा की राजीनामा। गुमान राजीनामा द्या आणि मानानं बाहेर पडा, चांगला मोबदला मिळेल। आयुष्यभर बसून खाल, कशाची चिंता नाही। आयुष्यभर बसून खाण्यासाठी शिक्षिका नाही झालीये मी। ते करायचं असतं तर अडाणीच नसते का राहिले। माझं माझ्या कामावर प्रेम आहे म्हणून मी काम करते। काय बोलत तुम्ही आता? कळलं नाही तुम्हाला? पुन्हा सांगू? आयुष्यभर बसून खाण्यासाठी मी शिक्षिका झालेली नाहीये। ते करायचं असतं तर अडाणी नसते राहिले मी। मुद्दाम बोललात नव्हे, टोमणा होता आमच्यासाठी। ते तुम्हाला कसं घ्यायचंय हा तुमचा प्रश्न आहे मॅडम, पण माझं माझ्या कामावर प्रेम आहे। प्रेम असलेल्या समध्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत। मला मिळाल्यात, त्या टिकतील अशी काही गॅरंटी नाही। ते टिकवणं न टिकवणं माझ्या हातात आहे। हे असं तुम्हासनी वाटतंय मास्तरीन बाई? अर्थातच मला जे वाटतं ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे। तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काय वाटतंय ते महत्वाचं आहे। बाकीच्यांना काय वाटतंय याचा पण विचार करा की जरा। बाकीच्यांना काय वाटतं यावर माझा कंट्रोल नाही मॅडम। आणि राहिला प्रश्न माझ्या कामाचा, तर मी आयुष्यभर ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत राहीन। हा, पण आम्ही अपवित्र केली नव ही शाळा। मग या वास्तूत तुम्ही कसं काय करणार ज्ञानदान? शाळेला कोणी अपवित्र नाही करू शकत मॅडम। इथे सरस्वतीची पूजा होते, गणपतीची आराधना होते। तुमच्यासारख्या हजार भुवनेश्वरी मॅडम जरी आल्या ना, तरी या शाळेचं पावित्र्य कुणीही कमी करू शकणार नाही। बस बस करा तुमची भाषणबाजी। पोरांसमोर बोलता तसं आमच्या मोर नका बोलू। आम्ही ऐकून घेतोय तर लय बोलायला लागला की हो तुम्ही। हा, मुकाटाने त्या कागदावर राजीनामा लिवा आणि चालत्या वा। उगा आमचा येळ खाऊ नका, एकच काम नाही आमच्याकडं। लिवा राजीनामा। मी नाही लिहिला राजीनामा तर तरी बी तुम्हाला इथून बाहेर पडायलाच लागल। म्हणजे तुम्ही स्वतःहून गेला नाहीत, जसं तुम्हाला घरातून बाहेर काढलं तसं शाळेतून बी बाहेर काढू, हे नक्की। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।